मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। सेस आणि पगडी इमारतींमधील भाडेकरूंच्या ताब्यात जेवढं क्षेत्र आहे तेवढाच एफएसआय भाडेकरूंना मिळणार आहे। तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक एफएसआय देण्यात येणार आहे आणि त्यासाठी इन्सेंटिव्ह एफएसआय दिला जाणार आहे। तिन्ही प्रकारचे एफएसआय देता येत नसतील तर उरलेला एफएसआय हा टीडीआर स्वरूपात देण्याचा विचार केला जाणार आहे। अधिनियम आहे त्याच्यामध्ये अधिकची तरतूद करून त्या देखील इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे। जे रहिवासी जो राहतोय त्यांनी वापरलेलं व्याप्त केलेलं क्षेत्रफळ म्हणजे त्यांनी वापरलेलं क्षेत्रफळ त्याला मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर मालक म्हणून आपल्याला त्याचं बेसिक एफएसआय जो आहे तो देखील त्याला मिळाला पाहिजे। यामुळे मालक आणि पागडीवर राहणारा रहिवासी या दोघांचेही हक्क जे आहेत अबाधित ठेवलेले आहेत आपण आणि त्यामुळे या संपूर्ण मुंबईमध्ये जे पागडी वर राहणारे रहिवासी यांना देखील हक्काचं घर मिळेल आणि मालकाला देखील त्याचा जो काही अधिकार आहे तोही त्याला मिळेल। त्यामुळे मुंबई पागडी मुक्त मुंबई अशा प्रकारची जी काही संकल्पना किंबहुना जी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती देखील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।